सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। गणेशोत्सवपूर्वी रस्त्यावरील खड्डे भरण्यात जातील, दीपनगर प्रशासनाकडून मागील वर्षी करण्यात आलेला दावा वास्तव परिस्थितीत यंदाही फोल ठरला आहे। आगमनाबरोबरच गणपतीचं विसर्जनही यंदाही खड्डेमय रस्त्यावरूनच होणार की काय, असा प्रश्न गणेश भक्तांमध्ये पडला आहे। निदान विसर्जन काळ तरी दीपनगर प्रशासनाने वसाहतीमधील रस्ते खड्डेमुक्त करा अशी मागणी मागील वर्षी भक्तांकडून करण्यात आली होती। मात्र यावर्षी देखील गणेश भक्तांना गणरायाच्या आगमनासह विसर्जनाचाही खड्डेमय रस्त्यातूनच करावा लागणार अशी परिस्थिती दीपनगरातील रस्त्यांची झाली आहे। 1 ते 2 वर्षामध्ये रस्त्यांची अशी दुरावस्था होते तरी देखील ठेकेदारांवरती कुठलाही कारवाई दीपनगर प्रशासनाकडून केली जात नाही। दीपनगर वसाहतीतील आमचे प्रतिनिधी सुमित निकम यांनी आढावा घेतला असता गणेश मंदिर ते बुद्ध विहार या रस्त्यावरती पावसाच्या पाण्याने डबके साचलेले दिसून आले। त्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे अपघात होता। यंदाही गचके खातच भक्तांनी तपी नदी ते हतनूर धरण गाठावे लागते का काय असा प्रश्न उपस्थित होत आहे। गणेश भक्तांची दखल दीपनगर प्रशासनाकडून घेतली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। विशेष म्हणजे याच रस्त्यांनी मुख्य अभियंता यांचे देखील ये जा सुरू असते, त्यांना देखील या खड्डेमय रस्त्यातून जाताना दिसत नसेल का असाही मोठा प्रश्न उपस्थित होतो। जागर जनस्थानसाठी सुमित निकम, भुसावळ।